नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBBS पॅटर्न चॅनल स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आज न्यू इन्फॉर्मेशन घेऊन आलोय. आजच्या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला ओबीसी आणि SC/BC प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट न मिळाल्याने त्यांचा 3 महिन्याचा कालावधी एक्सटेंड करण्यात आलाय. काही कारणास्तव ते काढू शकले नाहीत म्हणून. तर मित्रांनो, हा जो निर्णय आला आहे तो 7 जानेवारी 2025 चा आहे. तर मित्रांनो, SC/BC आणि OBC कॅटेगरीमधून ज्या पण विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलं तर त्यांना ऍडमिशनच्या डेट नंतर 6 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढा SC/BC चं आणि OBC चं. पण त्या पण कालावधीत ते गव्हर्नमेंट कडून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळू शकले नाहीत काही कारणास्तव. तर त्यानुसार मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं असा निर्णय आला की जे पण विद्यार्थी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग आणि इतर प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घेतले पण त्यांचे जे काही ऍडमिशन आहेत ते करून घेतले पण त्यांची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी त्यांना एक म्हणजे कालावधी दिला की तुम्ही ह्या तारखेनंतर त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही कॉलेजला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करा. परंतु ते काही कारणास्तव सबमिट करू शकले नाहीत म्हणून त्यांना अधिकचा काळ म्हणून 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला, एक्सटेंड करण्यात आलाय. तर तुम्ही मित्रांनो, जे काय ऍडमिशन झालं पण तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे पण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही तर त्यासाठी तुम्हाला अधिकचा अजून 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. पण मित्रांनो, ही काही एक्सटेंड केलेली डेट आहे 3 महिन्याचा. त्यानंतर तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करू शकला नाही तर तुम्ही त्या प्रवेश म्हणजे पात्रसाठी पात्र नाही झाल्यास तर तुम्ही स्वतः त्यासाठी जबाबदार असणार आहे. तर मित्रांनो, असं काही न होता तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवण्याचा, ज्यामुळे की तुमची जी शीट मिळालेली आहे ती जाणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची म्हणजे शिक्षणामध्ये अडचण येणार नाही. मित्रांनो, मी तुमच्यासाठी याच्यासाठीच व्हिडिओ बनवत आहे की आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे की तुम्ही अजून पण तुमच्यापाशी वेळ आहे की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवण्याचा. तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्यासाठी प्रयत्न लागतात ते म्हणजे जे काही म्हणजे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील ते करून तुम्ही जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये. तर मित्रांनो, तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.